नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 10 मोठ्या बातम्या। शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाचा जी.आर. सर्वात पहिले आपल्या चॅनलवर आपण पाहणार आहोत। पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना अंबिया बहार सन 2022-23 साठी राज्य हिस्सा रुपये 65,38,20,449 इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी वितरित करणे बाबत महाराष्ट्र शासनाचा काल रात्री उशिरा जी.आर. आला आहे। सर्वात पहिले अपडेट आपण आपल्या चॅनलवर पाहत आहोत। 9 फळ पिकांसाठी 30 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अनुदान। शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सर्व शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये 2000 रुपये जमा होतील। शेतकरी मित्रांनो, याबद्दलचा महाराष्ट्र शासनाचा जी.आर. आपण आपल्या चॅनलवर पाहितला आहे। तो व्हिडिओ तुम्ही पाहितला नसेल, त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा। राज्यात वर्ष 2020 ते 2022 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकासह इतर मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते। त्यानंतर बाधितांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते। याबाबत राज्य सरकारने मदत वाटपांचा निर्णय घेतलेला आहे। राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने याबाबत शासन निर्णय काढलेला आहे। तसेच 106,68,94,000 रुपयांची मदत वितरित करण्यास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे। शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी बातमी। शेतकऱ्यांनी 30 सप्टेंबर 2023 पर्यंतचे कर्ज 31 मे 2024 पर्यंत जमा केल्यास त्यावरील व्याज आणि दंड माफ करण्यात येईल, असं मनोहर लाल यांनी म्हटलं आहे। ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार व मुकादम यांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे शासनाने जाहीर केले आहे। या संदर्भात महामंडळाकडे राज्यातून प्राप्त 67 प्रकरणांमध्ये प्रत्येकी 5 लाख रुपये याप्रमाणे एकूण 3,35,00,000 रुपयांचा निधी संबंधित जिल्ह्यांना दिलेला आहे। नवीन ज्वारी बाजारात जाताच भाव जमिनीवर खर्च 7,000 रुपये आणि हातात फक्त 4,500। ज्वारीला आजचा भाव 4,500 रुपये। CCI कापूस खरेदी केंद्र सुरू होताच खाजगी केंद्रावर भाव वाढले। खाजगी कापूस खरेदी केंद्राला CCI ची धास्ती। CCI चा आजचा भाव 6,920 रुपये। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे। इथेनॉल निर्मितीच्या बाबतीत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। यामध्ये इथेनॉलचे उत्पादन वाढविण्यासाठी आता ऊसाऐवजी मक्कांचा जास्त वापर केला जाणार आहे। साखरेची पुरेशी उपलब्धता निश्चितच करण्यासाठी केंद्र सरकारने आता ऊसांऐवजी मक्का अधिक वापरण्याचे धोरण स्वीकारले। त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात इथेनॉल निर्मिती ही मक्कांपासून केली जाणार आहे। केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय म्हणजेच की केंद्र सरकारने सहकारी संस्था नाफेड ऑफ इंडिया यांना इथेनॉल तयार करण्यासाठी यावर्षी 2,291 रुपये प्रति क्विंटल दराने मक्का पुरवठा करण्यास मान्यता दिली आहे। दोन्ही सहकारी संस्था 2023-24 या पीक वर्षात 2,090 रुपये प्रति क्विंटल या किमान आधारित किमतीवर मक्का खरेदी करतील आणि इथेनॉल निर्मात्यांना 2,291 रुपये प्रति क्विंटल दराने पुरवठा करतील। जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना विविध संकटाचा सामना करावा लागला। पिकांचे मोठे नुकसान झाले। शेतकऱ्यांनी पीक विमा काढला, मात्र नियमानुसार नुकसान भरपाई न देता शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसली गेली। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये विमा कंपनीबाबत संताप व्यक्त केला जात आहे। अशात 80% नुकसान झाले असतानाही कागदपत्री केवळ 29.56% दाखविल्याचा आरोप करत अन्नदाता एकता मंचने पीक विमा द्या अन्यथा आंदोलन करू असा इशारा दिला आहे। ओबीसी विद्यार्थ्यांना आता वसतिगृहात प्रवेश मिळणार। आजच अर्ज करा, प्रवेश सुरू झाले आहेत। राज्यातील ग्रामपंचायत यांच्या खात्यात जेवढा निधी शिल्लक आहे तेवढा निधी 31 मार्च 2024 पर्यंत खर्च करावा लागणार आहे।
शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारच्या अपडेट दररोज पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा.